हा किल्ला कोल्हापूरपासून 65 किलोमीटर व गारगोटीपासून 12 किलोमीटर दक्षिणेला सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे। गारगोटी गडिंग्लज मार्गावरून गारगोटी, पाल व पिंपळगाव येथून रस्ते मार्गाने या किल्ल्यावर पोहोचता येते। किल्ल्याच्या चारही बाजूला हिरवीगार चादर पांघरल्यासारखे घनदाट जंगल आहे। गडावरून दूधगंगा व वेदगंगा नदीची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो। गडावर प्रवेश करताच मन वेधून घेते ती गडाची तटबंदी। जांभ्या दगडापासून बनलेली तटबंदी सध्या सुस्थितीत आहे व ती संपूर्ण गडाभोवती अखंड पसरली आहे। या तटबंदीवरून आपण संपूर्ण गडाला एक फेरफटका मारू शकतो। कोल्हापूर जिल्ह्यातील इतर किल्ल्याप्रमाणेच बुदरगड किल्ला हा शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला होता। त्यानंतर आदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर 1667 मध्ये तो स्वराज्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची नीट दुरुस्ती केली, त्यावर एक प्रबळ लष्करी ठाणी बनवले। नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। 5 वर्षांनी मराठ्यांनी बुदरगडवर पुन्हा हल्ला केला व किल्ल्याला जिंकून घेतले। ऑक्टोबर 1944 मध्ये इंग्रजांनी बुदरगडवर पूर्ण ताबा प्रस्थापित केला व तटबंदीची बरीच पाडापाड केली। गडावर भैरवनाथाचे वेगळ्या धाटणीचे पुरातन हेमाडपंथी मंदिर दिसते। भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे या गडावर दुर्गप्रेमींपेक्षा भाविकांची संख्या जास्त दिसते। किल्ल्यावर विस्तीर्ण पठार आहे, ते पाहण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात। त्या किल्ल्यावर जुन्या पडझड झालेल्या इमारती दिसतात। किल्ल्याच्या एका उंच बुरुजावरून चारही बाजूंची तटबंदी पूर्णपणे दिसून येते। पठाराच्या मध्यभागी बुदरगडचे वैभव असलेला बांधीव दूधसागर तलाव आहे। याला दुधी तलाव असेही म्हणतात। यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे दिसते।
तलावाच्या कडेने अनेक प्राचीन मंदिरे दिसतात. त्यामध्ये महादेव मंदिर, अंबामाता मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. सध्या मंदिरांची बरीच पडझड झालेली दिसते. गडावर एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. येथे पुरातन शिवमंदिराच्या सभामंडपात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे.